नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत अर्थशास्त्रामधील महत्त्वाचा घटक, तो म्हणजे पंचवार्षिक योजना, 50 इयर प्लॅन। तर या पंचवार्षिक योजनेमध्ये जवळपास आत्तापर्यंत 12 पंचवार्षिक योजना या झालेल्या आहेत व त्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही सुट्टीचा कालावधी पण आहे। तो सुट्टीचा कालावधी आणि पंचवार्षिक योजना, सुट्टीच्या कालावधीमध्ये हॉलिडे प्लॅन, तो हॉलिडे प्लॅन धरून एकूण 12 पंचवार्षिक योजना आता आपण पाहू। तर या पंचवार्षिक योजना पाहताना आपण त्यामधल्या सुरुवात झालेल्या घटना, त्यांचा कालावधी, पंचवार्षिक योजनेमध्ये राबवलेले प्रकल्प हे सर्व आपण पाहणार आहोत। तर पहा पहिली पंचवार्षिक योजना, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना, पहिली पंचवार्षिक योजना हिचा कालावधी काय होता? 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956। या पंचवार्षिक योजनेत प्रतिमान कोणतं वापरलेलं होतं? हेरॉड डॉमर। तर हेरॉड डॉमर प्रतिमान वापरलेलं होतं। योजनेचा खर्च काय होता प्रस्तावित? 2378 कोटी। वास्तविक किती झाला खर्च? 1960 कोटी। तर योजनेचं उपनाव काय आहे? पुनरुत्थान योजना। आता या योजनेमध्ये उद्दिष्ट काय होती? दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था समतोल निर्माण करणे। दुसरा, रोजगार व राहणीमान दर्जा उंचावणे। तिसरा, चलनफुगवट्यावर नियंत्रण। आता या पंचवार्षिक योजनेत कोणकोणते प्रकल्प महत्त्वाचे आहेत? पहिला, दामोदर खोरे विकास योजना, दामोदर नदीच्या खोऱ्यात, कुठं? पश्चिम बंगालमध्ये। दुसरा महत्त्वाचा प्रकल्प भाकरा नांगल प्रकल्प, सतलज नदीवर, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये। तिसरा आहे कोसी प्रकल्प, कोसी नदीवर, बिहारमध्ये। हिराकुड योजना, महानदीवर, ओरिसामध्ये। तर या वरील सर्व ज्या योजना आहेत, काही प्रकल्प आहेत, ते सर्व अमेरिकेतील टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित आहेत। आता पाचवा कोणता आहे? सिंद्री, झारखंड येथे खत कारखाना, फर्टिलायझर व पश्चिम बंगाल येथे रेल्वे इंजिनचा कारखाना, चित्तरंजन। सातवा आहे पेरांबूर, तामिळनाडू येथे रेल्वे इंजिनचा डब्याचा कारखाना व HMT कुठे? बँगलोरमध्ये। हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, पुणे। 1952 पासून काय सुरुवात करण्यात आले? 1952 कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम। त्याचा उद्देश काय होता? ग्रामीण भागात कृषी, पशुपालन, ग्रामोद्योग, स्वास्थ्य उपचार आणि बालकल्याण क्षेत्रात सुधारणा। आता या योजनेचा आर्थिक वाढ संकल्पित काय होता? 2.1%। साध्य किती झाला? 3.6%। संकल्पित होता 2.1, साध्य झाला 3.6। अशा प्रकारे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आढावा आहे। आता पाहू दुसरी पंचवार्षिक योजना। दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते पुढे 5 वर्ष, म्हणजे 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961। दुसरी पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता? पहा, 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961। या योजनेचा मुख्य भर जड व मूलभूत उद्योग। प्रतिमान काय होतं? PC महालनोबिस, जे शास्त्रज्ञ आहेत भौतिक। या योजनेला दुसरे नाव काय? भौतिकवादी योजना। खर्च काय होता प्रस्तावित? 4800 कोटी। झाला किती वास्तविक? 4600 कोटी। आता या योजनेचे उद्दिष्ट काय होते? विकासाचा दर 7.5% प्रतिवर्षी संपादन करणे, जड व मूलभूत उद्योजकांची स्थापना करून औद्योगिकरण करणे। तर तिसरं काय? 10 ते 12 लाख व्यक्तीसाठी नव्याने रोजगार। चौथा आहे समाजवादी
समाज रचनेचे तत्व. आता या दुसऱ्या योजनेत प्रकल्प कोणते सुरुवात करण्यात आले? पहिला आहे पहा भिलाई पोलाद प्रकल्प. कोणत्या देशाच्या मदतीने सुरुवात करण्यात आला? रशियाच्या मदतीने 1959 मध्ये. भिलाई पोलाद प्रकल्प 1959. कोणत्या देशाची मदत? रशिया. दुसरा आहे रूरकेला पोलाद प्रकल्प पश्चिम जर्मनीच्या मदतीने 1959 मध्ये. तिसरा आहे दुर्गापूर पोलाद प्रकल्प ब्रिटनच्या मदतीने 1962. चौथा आहे भेल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भोपाळ. होय, याच योजनेत 2 खत कारखाने सुरू करण्यात आले. पहिला म्हणजे नानगल, दुसरा रूरकेला. व्हॅल्युएशन काय आहे या योजनेचं? वाढीचा दर 4.21% होता. पोलाद उद्योगात वाढ. सामाजिक शिक्षण आरोग्य सेवात विशेष वाढ. किंमत निर्देशांक 30% ने वाढ. किंमत निर्देशक 30% ने वाढला होता. आता पुढे पहा तिसरी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी आहे 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. मुख्य भर कशावर होता? कृषी व मूलभूत उद्योग. प्रतिमान होता महालनोबिस प्रतिनामावर आधारित सुखमय चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध अशा द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन या लेखावर आधारित याचं प्रतिमान होतं. योजनेचा खर्च किती झाला? प्रस्तावित 7,500 कोटी, वास्तविक झाला 8,577 कोटी. उद्दिष्ट काय होते या योजनेची? आर्थिक वाढ 5.6%, स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती, रोजगार निर्मिती, संधीची समानता. आता याच योजनेत 3 योजना घडलेल्या होत्या, त्यामुळे चौथी पंचवार्षिक योजना याच्यानंतरच न सुरू होता या वार्षिक योजनेच्या नंतर सुरू झाली. तर त्या 1900 आता पाहू आपण कोणत्या योजनेदरम्यान घडलेल्या घटना. 1962ला झालं चीन युद्ध, 1965ला झालं पाकिस्तान युद्ध, 1965 ते 66 दरम्यान भीषण दुष्काळ पडला होता. आता वरील 3 कारणामुळे ही योजना अपयशी ठरली. आतापर्यंत ती सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे. असा प्रश्न येतो, आतापर्यंत सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना कोणती आहे? तर तिसरी योजना आतापर्यंत सर्वात अपयशी ठरलेली योजना आहे. या योजनेचं मूल्यमापन पाहू. अन्नधान्य उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टनावर गेले. 66-67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी. अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. मदतीसाठी डायरेक्ट IMF कडे जावे लागले. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे निधीकडे आपल्याला जावं लागलं. 1966 मध्ये रुपयाचे अवमूल्यन 36.5% घडून आणण्यात आले. तर योजनेला सुट्टी हॉलिडे प्लॅन. या योजनेदरम्यान 1966 ते 69 दरम्यान सुट्टी घेण्यात आली. तर 1966 ते 69 म्हणजे पहिली काय होईल? 1966 ते 67, दुसरी 1967 ते 68, तिसरी 1968 ते 69. अशा प्रकारे योजनेमध्ये सुट्टी घेण्यात आली. तर पाहू सुट्टी दरम्यान 3 वार्षिक योजना घडल्या. 1966 ते 67 मध्ये काय झालं? दुष्काळाला सामोरे जावं लागलं. हरित क्रांतीचे तंत्रज्ञान 6 जून 1966 अवमूल्यन 36.5% व 1967 ते 68 अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन झाले. तिसरी 1968 ते 69 मध्ये अन्नधान्य उत्पादन किंमत स्थिरावली. व्यवहार तोल बॅलन्स ऑफ ट्रेड, बॅलन्स ऑफ पेमेंट परिस्थिती सुधारली. आता पाहू चौथी पंचवार्षिक योजना. कालावधी काय होता? 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. मुख्य भर कशावर होता? स्वावलंबन. याचं घोषवाक्य काय? स्थैर्यासह आर्थिक वाढ.
स्तरीय आर्थिक वाढ. घोषणा काय होती? मार्च 1971च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा दिली. कोणत्या योजनेत? चौथ्या योजनेत. प्रतिमान काय होतं याचं? ॲलन यशमान किंवा अशोक रुद्र यांनी तयार केलेल्या खुले सातत्य परिमाणावर आधारित चौथ्या योजनेचा आराखडा धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला. या योजनेचं उपनाव काय होतं? गाडगीळ योजना. गाडगीळ योजना. योजनेचा खर्च प्रस्तावित काय होता? 15,900 कोटी. वास्तविक किती झाला? 15,799 कोटी. आता या योजनेची उद्दिष्ट काय होती? स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ, समतोल प्रादेशिक विकास कार्यक्रम. या योजनेचे कार्यक्रम कोणते करण्यात आले? आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम म्हणजेच DPAP, ड्राउट प्रोन एरिया प्रोग्राम 1973. आवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम. 1974 ते 75 लघु शेतकरी विकास अभिकरण SFDA. 1972 बोकारो पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने. 1973 SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. घटनाक्रम MRTP कायदा 1969 अंमलात आला. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 14 बँक्स नॅशनलायझेशन. केव्हा झालं 14 बँकांचं राष्ट्रीयकरण? जुलै 1969 मध्ये. आता 1969लाच अग्रणी बँक योजना लीड बँक स्कीम नरिमन समितीनुसार. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसाय कायदा संमत. 1972-73 मध्ये व्यापार तोल अनुकूल फेरा कायदा संमत झाला. 1973 ला हा फेराव कायदा 1973 ला संमत झाला व या फेरानंतर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट. याच्यानंतर कोणता कायदा आला? फेमा. याचं नाव आहे फेमा, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. अशा प्रकारे आता 5वी पंचवार्षिक योजना. आपण या सर्व पंचवार्षिक योजनेचा एक धावता आढावा घेत आहोत. म्हणजे त्यातील किमान कालावधी, कोणत्या योजना, कोणता घटनाक्रम घडला हे पाहू. आता 5वी पहा. कालावधी काय होता 5वीचा? 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979. मुख्य भर काय होता? दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन. प्रतिमान ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित प्रतिमानाचा अंतिम आराखडा DD धर यांनी तयार केला. योजनेचा खर्च पहा. प्रस्तावित 37,250 कोटी. वास्तविक 39,426 कोटी. ही जी योजना आहे 5वी पंचवार्षिक योजना, याची उद्दिष्टे काय होती? आर्थिक वाढ, लक्ष्य दर 4.4%, दारिद्र्य निर्मूलन, उत्पादक रोजगारात वाढ इत्यादी. आता या योजनेचा कालावधी कोणते घेण्यात आले? ट्रायसेम ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. आता पहा, ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण भागातील तरुण रोजगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम. किमान गरजांचा कार्यक्रम. दारिद्र्य रेषेखालील म्हणजे जस्ट BPL आहेत, बिलो पॉवर्टी लाईन, कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादक व कार्यक्षमता वाढवणे. तर या योजनेत घटनाक्रम काय होता? 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या. 1976 ते 77 मध्ये दुसऱ्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल. 1976 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. 1975 ते 76 मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. 1977 ते 78 मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्ये पारिस्थितिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम म्हणजेच डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला. हे ध्यानात ठेवा.
1977 ते 78 मध्ये DDP डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम वाळवंट विकास कार्यक्रम। आता भाऊ जनता पार्टीची 6वी योजना, जी 5वी योजना कालावधी काय 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979। याच्यानंतर डायरेक्ट 6वी योजना तयार न म्हणजे सुरुवात न होता जनता पार्टीची 6वी योजना सुरू झाली। हिलाच म्हणतो आपण सरकती योजना। हिला दुसरं नाव आहे रोलिंग प्लॅन। रोलिंग प्लॅन। तर हिचा कालावधी काय, ही योजना 1978 ते 83 या कालावधीसाठी तयार करण्यात आली होती, मात्र ती फक्त 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980 दरम्यान राबवण्यात आली। या योजनेलाच रोलिंग प्लॅन किंवा सरकती योजना किंवा साखळी योजना असे या योजनेला 3 नाव आहेत। पहिला आहे रोलिंग प्लॅन, दुसरा आहे सरकती योजना, तिसरा आहे साखळी योजना। हे 3 नाव ध्यानात ठेवा। म्हणजे जनता सरकारने महालनोबिस प्रतिमानाचा त्याग केला। आता रोलिंग प्लॅन ही संकल्पना वैज्ञानिक रूपात मांडण्याचे श्रेय प्रोफेसर गुन्नार मिर्डल यांना दिली जाते। ही संकल्पना त्यांनी त्यांच्या इंडियाज इकॉनॉमिक्स प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग मध्ये मांडली आहे। ही योजना भारतात लागू करण्याचे श्रेय जनता पार्टीच्या सरकारमधील नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष प्रोफेसर DT लकडावाला यांनी तयार केले। आता योजनेचा भर होता कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार क्षमता वाढवणे। दुसरा होता उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनासाठी लघु व कुटीर उद्योगावर भर। या योजनेत रोलिंग प्लॅनमध्ये कार्यक्रम कोणते सुरुवात करण्यात आले, फूड फॉर वर्क कामाच्या बदल्यात अन्न, देश पातळीवरील रोजगारासाठी असलेली पहिली योजना, जी देश पातळीवर आहे रोजगारासाठी पहिली योजना। अंत्योदय योजना, देशातील प्रत्येक खेड्यातील गरीब कुटुंबांना सेवा व अन्न पुरवणे। जिल्हा औद्योगिक केंद्रे स्थापन करणे, MIDC सारखी। आता 6वी पंचवार्षिक योजना, हिचा कालावधी काय होता, 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985। मुख्य भर काय होता, दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती। याचं प्रतिमान काय होतं, ॲलन व अशोक रुद्र। योजनेचा खर्च प्रस्तावित काय होता, 97,500 कोटी, वास्तविक 1,09,292। उद्दिष्ट काय होती, 5.2% इतका वाढीचा दर संपादित करणे व 3,40,00,00,000 रोजगार निर्मिती। आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन इत्यादी। या 6व्या योजनेत कार्यक्रम कोणते घेण्यात आले, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच IRDP। तर या योजनेत 2 ऑक्टोबर 1980 पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम NREP 2 ऑक्टोबर 1980 पासून। तिसरा आहे ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना, रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम RLEGP 15 ऑगस्ट 1983 पासून। आता ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास DWCRA, यालाच म्हणतो आपण DWCRA, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रूरल एरिया, सप्टेंबर 1982 मध्ये। तो कोणाच्या मदतीने, डेन्मार्कच्या मदतीने। आता 5 नवीन वीज कलमी कार्यक्रमात बदल करून हा कार्यक्रम 14 जानेवारी 1982 रोजी सुरू करण्यात आला। 2 नवीन पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आले। विशाखापट्टणम येथे कोणता पोलाद प्रकल्प, आंध्र प्रदेश, आणि सालेममध्ये पोलाद प्रकल्प, तामिळनाडूमधल्या सालेममध्ये पोलाद प्रकल्प व आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणममध्ये पोलाद प्रकल्प। आता पाहू आपण 7वी पंचवार्षिक योजना।
सातवी पंचवार्षिक योजनाचा कालावधी काय होता? 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. सातवी योजना 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा 1985 ते 2000 भाग होता. या योजनेचं घोषवाक्य काय आहे? अन्न, रोजगार व उत्पादकता. काँग्रेस सरकारने आपल्या एप्रिल 1988 मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनात बेकारी हटावची घोषणा दिली. मुख्य भर उत्पादक रोजगार निर्मिती. प्रतिमान काय होतं? ब्रह्मानंद व वकील योजना. खर्च प्रस्तावित काय झाला? 1,80,000 कोटी. वास्तविक 2,18,729 कोटी. आता सातव्या पंचवार्षिक योजनेत योजना कोणत्या होत्या? इंदिरा आवास योजना, दशलक्ष विहिरींची योजना, MWS म्हणजेच मिलियन वेल स्कीम व इंदिरा आवास योजना. 1986 ते 87 मध्ये कपाट, काउन्सिल फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ॲक्शन अँड रूरल टेक्नॉलॉजी. 1986-87 मध्ये कपाट ही योजना सुरू झाली. आता जवाहर रोजगार योजना 1 एप्रिल 1989 पासून सुरुवात करण्यात आली. जवाहर रोजगार योजना. तर या योजनेचं व्हॅल्युएशन काय? मूल्यमापन. योजनेने समाधानकारक प्रगती केली. योजना बहुतांशी यशस्वी ठरली. वाढीचा दर 6% अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली. दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 37% वरून 1983 ते 84 30%पर्यंत 1987 कमी झाली. तर आता पहा आपण ही कोणती योजना? सातवी पंचवार्षिक योजना. आता याच्या पुढे वार्षिक योजना. वार्षिक योजनेच्या पुढे काही 12 पर्यंत पंचवार्षिक योजना आहेत. आपण ते आता पाहू. ते आता आपल्याला पाहता येईल पुढच्या भागात. आता ही वार्षिक योजना व पुढच्या 8 ते 12 या योजना आपण या पुढच्या भागात पाहू.